मनःशांती ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला हवी असते, पण ती नेमकी कुठे मिळते हे फार कमी लोकांना समजतं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही मिळवण्यासाठी धावत आहे. कोणाला पैसा हवा आहे, तर कोणाला मोठं घर, कोणाला यश हवं आहे, तर कोणाला प्रसिद्धी. पण या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतरही मनात एक रिकामेपण जाणवतं. रात्री शांत झोप लागत नाही आणि एवढं सगळं असूनही मन अस्वस्थ का राहतं हेच कळत नाही. तर याच प्रश्नाचं उत्तर देणारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एक अतिशय सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत. तर ही कथा फक्त कथा म्हणून ऐकू नका, तर आयुष्य जगण्याचा एक गोड संदेश म्हणून ऐका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एकदा वैकुंठात भगवान विष्णू ध्यानमग्न बसले होते. संपूर्ण वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न होतं. देव, गंधर्व, किन्नर सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. अचानक भगवान विष्णूंनी एक निर्णय घेतला. ते म्हणाले, आज जो कोणी माझ्याकडे येऊन काही मागेल त्याची इच्छा मी पूर्ण करणार. ही बातमी क्षणात संपूर्ण लोकांमध्ये पसरली आणि पाहता पाहता वैकुंठाच्या दारात मोठी रांग लागली. कोणी धन मागत होतं, कोणी सुंदर घर, कोणी उत्तम आरोग्य, तर कोणी संतान सुख. कोणाला सत्ता हवी होती, तर कोणाला वैभव आणि ऐश्वर्य. भगवान विष्णू मात्र अतिशय आनंदाने सर्वांना भरभरून देत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होताना पाहून त्यांना आनंद मिळत होता. एका हाताने ते आशीर्वाद देत होते, तर दुसऱ्या हाताने संपत्ती वाटत होते. हे सर्व पाहून माता लक्ष्मीही आनंदी होत्या. पण काही वेळानंतर माता लक्ष्मीजी यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली, कारण वैकुंठाचं भांडार हळूहळू रिकामं होत चाललं होतं. सोनं, रत्न, वैभव, संपत्ती सगळं भरभरून दिलं जात होतं. माता लक्ष्मी भयभीत झाल्या. त्या भगवान विष्णूंजवळ गेल्या आणि म्हणाल्या, स्वामी, असं सतत देत राहिलात तर काही वेळात वैकुंठाचं सर्व वैभव संपून जाईल. पण भगवान विष्णू मात्र शांतपणे हसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात चिंता नव्हती. ते प्रेमाने म्हणाले, देवी, तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्याजवळ अजून एक अशी संपत्ती आहे जी अजूनपर्यंत कुणीही मागितलेली नाही. माता लक्ष्मी आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणाल्या, अशी कोणती संपत्ती आहे स्वामी, जी इतकी मौल्यवान असूनही कोणी मागितली नाही? भगवान विष्णू मंद स्मित करत म्हणाले, त्या संपत्तीचं नाव आहे मनःशांती. क्षणभर संपूर्ण वातावरण शांत झालं. भगवान विष्णू पुढे म्हणाले, मानव हा धन मागतो, वैभव मागतो, मोठं घर, यश हे सर्व मागतो. पण मन शांत राहावं अशी गोष्ट फार कमी लोक मागतात. आणि म्हणूनच इतकं सगळं मिळूनही माणूस दुःखी राहतो. कारण मन जर शांत नसेल तर जगातील सर्व सुखसुविधा असूनही मन बेचैन राहतं. ज्याच्याकडे मनःशांती आहे तो छोट्याशा घरातही आनंदाने राहू शकतो. पण ज्याचं मन अस्वस्थ आहे त्याला राजमहालात राहूनही सुख मिळत नाही. माता लक्ष्मी हे सर्व शांतपणे ऐकत होत्या. भगवान विष्णूंचे शब्द जणू संपूर्ण सृष्टीसाठी एक संदेशच होता. पण मित्रांनो, आजही आपण आपल्या आयुष्यात हेच पाहतो ना. कित्येक लोकांकडे भरपूर पैसा असतो, मोठी घरं असतात, गाड्या असतात, पण मन मात्र अस्वस्थ असतं. तर काही लोक अगदी साधं आयुष्य जगत असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर सुख समाधान असतं. कारण आनंद हा पैशात नसतो, तर तो मनाच्या शांततेत असतो. आज माणूस दिवसभर धावत असतो. मोबाईल, काम, ताण, स्पर्धा यामध्ये तो स्वतःला विसरून जातो. देवाकडे तो फक्त मागत राहतो, मला हे दे, मला ते दे. पण कधी असं म्हणत नाही, देवा, माझं मन शांत ठेव. कारण मन शांत असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणूस तग धरू शकतो. पण मन अस्वस्थ असेल तर छोटंसं दुःखही खूप मोठं वाटू लागतं. म्हणूनच संत नेहमी सांगतात, रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, देवाचं स्मरण करा, मन शांत ठेवा. कारण बाहेरचं वैभव कायम राहत नाही, पण मनाची शांती कायम आनंद देते. भगवान विष्णूंनी जपून ठेवलेली ती सर्वात मोठी संपत्ती आज प्रत्येकाच्या आयुष्यात आवश्यक आहे. आणि ती संपत्ती म्हणजे मनःशांती.
म्हणून मित्रांनो, आयुष्यात यश मिळवा, पैसा कमवा, मोठी स्वप्न बघा, पण त्या सगळ्यासोबत आपल्या मनाची शांतता जपा. कारण शेवटी मन जर शांत असेल तरच जीवन सुंदर वाटतं. आणि तुम्हाला जर मनशांती हवी असेल तर भगवान विष्णूंचा हा सुंदर मंत्र रोज म्हणत चला. तो मंत्र कोणता ते ऐका. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. तर मंडळी, ही कथा तुम्हाला कशी वाटली किंवा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. आणि अशाच सुंदर आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.